पैसे आणून कबाड कष्ट करून बाहेरगावी शिक्षण घेतात, त्यांच्या भवितव्याचा पेपर फुटला। देशाचे पंतप्रधान निवडणुकीमध्ये म्हणत होते सबका साथ सबका विकास, आणि आता का केला आमचा विश्वासघात? कारण बंधूंनो, यांना धर्माची नशा चढलेली आहे। माणसं अडवा आणि माणसं जिरवा, यांना हुकुमशाही आणायची आहे। लहान मुलावर अत्याचार झाले, विद्यार्थिनीवर अत्याचार झाले। इंग्रजांनी बी कमी मारलं असं एवढं काळ्या इंग्रजांनी दिल्लीमध्ये आमच्या विद्यार्थ्याला मारलं। काय गुन्हा होता त्यांचा? त्यांचं म्हणणं होतं राजीनामा द्या, चूक तुमची आहे। एक देश फक्त उपोषणाला बसलेला आहे, त्याच्या पाठिंब्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत, तुम्ही राजीनामा द्या। साधी वाटाघाटी मी चर्चा करण्याची तयारी सरकारची नाही आहे। काँग्रेसचं सरकार होतं, निलंगेकर मुख्यमंत्री होते, त्यांच्या मुलाचा पेपर फुटला होता तर त्याला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता। ही आपल्या मराठवाड्याची गोष्ट आहे। एवढी हुकुमशाही कशासाठी? तुम्हाला काय चाललंय या देशामध्ये? आज जर असे मुलं पेपर फुटून पास झाले आणि ते डॉक्टर झाले, आमची नस कापण्यापेक्षा आमचा गळाच कापतील। हे आमचे माने साहेब परीक्षा देऊन पास झाले, बीड जिल्ह्यामध्ये आज त्यांचं नाव आहे, शुगरचं स्पेशलिस्ट आहेत ते, आणि पेपर फुटून चोरी करणारे डाके घालणारे लोक डॉक्टर इंजिनियर वकील झाले, तर आमच्या न्यायाचं काय आहे? हे आमच्या विद्यार्थ्यांनी दररोज ग्राउंडवर परिश्रम करतात, काम करतात, परीक्षेची तयारी करतात, आणि त्यांचंच पेपर फुटलं तर कसं व्हायचं?